दिवशी मी घरवाली. आता कसा आताच का नाही आमचं गावचं इलेक्शन झालं बाई. त्या दिवशी मी घरात पोळ्या करत होती. आमच्या मेंबराला आणि मला म्हणते कसा लीला आता तू उभी राह. मला बी काही समजलं नाही. मी म्हंटल आता बसल्या माणसाला कायला तरी उठवते. मग मी बिन म्हणलं अव आता पोळ्या करू का उभी राहू. तर मला म्हणते कसा लीला तुला इलेक्शन मध्ये उभी हो म्हणलं. सरपंचासाठी बाईक सीट राखीव आहे. तू सरपंच होशील. ते मी झाली बाई उभी ना निवडून बी आली बाई. त्या अव ते मिरवणूक नामक का ते मला बाईपुरी लाल पीठ करून टाकला होता. अव गुलाला ना आमच्या मेंबर त्याला इज्जत होता. जसं काही तो सरपंच झाला नाही तरी कोणती बाई पदावर आली का नवऱ्याला वाटते आपण पदावर तेच पुढे पुढे करते. काय बाई मी माझं पुढचं वाजा आणि माझं पुढचे सारे लोक नाचत होते. सगळे चिंगायला लागले. मी म्हणलं तुम्ही चांगले चिंगा. मग मी दाखवतो आपलं एक ऐकल इंगा. आता त्या दिवशीची गोष्ट घ्या. तो चपराशी माया घरी आला आणि मला म्हणते कसा गरम पंचायती व्हिडिओ साहेब आले तर सरपंचाला बोलावते. बाई उठले न लागले रस्त्याला. मी म्हणलं अव थांबा ते सरपंचाला बोलावते. तुम्ही का सरपंच आहात. मला म्हणते कसा तू का बोलशील त्या माणसा संग. तुला का समजते मले का समजते. माया पर घुमलं बाई. मी म्हणलं अव त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे कवाड बोलले. आम्ही शिकलो ना अव आम्हाला संविधानाने सरपंच होण्याचा अधिकार दिला. तो आम्ही अधिकार गाजूच ना. गाजव की नाही लागली बाई. मग मी त्या गरम पंचायतच्या रस्त्याला त्या गल्लीतील टपरीवर जान पडते घेतली. त्याचे झिंगत होते. त्याचा बंदर बाई मला आवाज झाला आणि मला भाऊ म्हणते कसा अरे बाबा नशीब आपलं उत्तर झोपलं. अरे बाबा नशीब आपलं उत्तर झोपलं. ही जीवाची फजिती आहे का. ए जीवाची फजिती आहे का. या मर्दाला किंमत आहे का. आता सरपंच झाल्यात बायका. या मर्दाला किंमत आहे का. आता सरपंच झाल्यात बायका. बाई मला तेव्हा त्या सावित्रीची आठवण आली. त्या सावित्रीला बिन नाही का एक घटिंगाला झाला होता. पण ते होती सावित्री ना घेतली चप्पल लावली तर जगाला. मग मी म्हणलं अव किट किट लावता हुशारी धावता. अव किट किट लावता हुशारी धावता. आमचा बिन थोडस ऐका. अव आमचा बिन थोडस ऐका. तुमच्या ओठावर मिशा हाय का. आता सरपंच झाल्यात बायका. तुमची ओठावर मिशा हाय का. आता सरपंच झाल्यात बायका. अव सकाळी उठता दोस्ताला भेटायला त्याचीच कॅटर लावता. अव सकाळी उठता दोस्ताला भेटायला त्याचीच कॅटर लावता. गाली न फिरता नाली न लोटन फुकटचा बडाय मारता. गाली न फिरता नाली न लोटन फुकटचा बडाय मारता. तुमची गावात इज्जत हाय का. आता सरपंच झाल्यात बायका. तुमची गावात इज्जत हाय का. आता सरपंच झाल्यात बायका. बाई तर लागले मग रस्त्याला. आता अडंबन तर किती म्हणावं. आमच्या शेजारींच्या लेकराला आला बाई ताप. तर ते का म्हणे माया लेकराला कोणी ठोका केला. गेली बाई मी तिच्या घरी. तो ध्यान पाहून मी दचकूनच गेली. तिच्या घरी नाही का एक देवी आली होती. आणि काय बाई तो तुम्हारा काय बाई अंगारा. तिच्या घरी नाही का एक गाणं चालू होता. मी तो तुम्हाला सांगते. माता व माई माय माया माईच्या निंबाखाली घर आणि कावर हत्ती ढर ढर. देवी का म्हणते हा 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 हा. काय
होता तवायले पकडलं. बोल बोल आता देवीले नवस कालीन तुले बोकड कापीन. बोल बोल आता 11 रुपयाचा नवस देईन. बोल मी ओटी भरीन. हा 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 हा. बाई इकडे यांच्या धिंगाणा सुरूच. हे पोरग लागले पेंगाले. मी म्हणलं अव बंद करा धिंगाणा. मी तिथे डॉक्टर साहेबाला घेऊन आली तर त्या लेकराला झालं होतं मलेरिया. आजूबाजूने नुसते 500 बर्न होते. त्यावर मच्छर कसा काय ताप येईल. तर त्या डॉक्टर साहेब पाहून ती देवी अशी पळाली डड वाटण्या सुटली. तर मी काय म्हणतो आपल्याला आपला गाव स्वच्छ ठेवावं लागल. आपला परिसर स्वच्छ ठेवावा लागल. तेव्हा तर कोणती बिमारीवर रोगराई नाही येणार. मी काय म्हणतो आपल्या मुलीला पण शिकवा आणि मुलगी शिकून आपल्या समाजाचं नाव उंच करेल. आपल्या देशाचं नाव उंच करेल. एकाने या अडाणीची गोष्ट ऐकावंच लागल. कारण का मी बनीन सरपंचने. कारण की मी आहे त्या सावित्रीची लेक. त्या सावित्रीची लेक. चलतो हो लेक झालं बाई. धन्यवाद.